आजही आम्हाला या राज्यात या देशात सणांसारखी वागणूक दिली जाते. 70 वर्ष झालं तरी आम्हाला माणूस म्हणून जगता येत नाही. आज या राज्यामध्ये जी व्यवस्था आहे त्या व्यवस्थेच्या नेतृत्वात आमच्यावरती अन्याय अत्याचार सुरू. प्रसाद खैरनारला ज्या पद्धतीने मारहाण झाली, 3.5 तास मारहाण कशाला म्हणतात? त्याला रक्तबंबाळ केलं, चापकाने मारलं, पायपाने मारलं. एक निरागस 17 वर्षाचा अल्पवयीन तरुण, त्याला फोन करून बोलवलं जातं आणि अपहरण करून डांबून मारलं जातं. 16 जूनला घटना घडते आणि कोणताच मायचा लाल या घटनेला वाचा फोडत नाही. एका मिनिटात व्हिडिओ माझ्याकडे आला, ते व्हायरल करण्याचं काम पॅन्थर म्हणून मी केलं. आज 6 जुलैला गुन्हा दाखल होतो. 16 जूनची घटना म्हणजे न्याय बघा कसा मिळतोय. न्याय सुद्धा आम्हाला मिळत नाही. या राज्यातला मातंग असेल, या राज्यातला बौद्ध असेल, या राज्यातला जन्मकर असेल, अनुसूचित जाती जमातीला डांबून मारण्याचं काम महाराष्ट्रभर सुरू आहे. आणि या राज्याचा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस एकाही घटनेला या 9 वर्षात भेट दिलेली नाही. सगळ्यात जातीवादी कोण असेल तर या राज्याचा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस. मी त्याचा निषेध या माध्यमातून करतोय. किती घटना, काल लातूरला जाऊन आलो आणि आंबेडकरी कार्यकर्ता सचिन सूर्यवंशीला डोक्यात घाव टाकून मारून टाकलं, त्याची माती करून इकडे आलोय. किती घटना, अमरावतीला 16 वर्षाच्या मुलीवरती बलात्कार 4 जणांनी केला, डोळ्यात तिच्या वाळू टाकली. किती घटना, आज प्रसादला नांगळ करून त्या ठिकाणी मारलं. त्या साताऱ्याला आमच्या असणाऱ्या एका भगिनीला 2 टाक्याचं कुटुंब नियोजनाचं ऑपरेशन करायला गेली. डॉक्टरनी हातानं कापलं, महिनाभर झालं फिरती, न्याय मिळत नाही. 25 टाके पडलेत, मरल ती. कोण देणार न्याय? कुणाकडे मागायचा न्याय? न्याय मागायला पोलीस स्टेशनला गेलो, आमच्या प्रसादवरती तुम्ही त्या ठिकाणी आयुष्य बर्बाद करणारा खोटा गुन्हा दाखल केला. अल्पवयीन तरुणावरती खोटा गुन्हा दाखल केला. आमच्यावर पोक्सो लावला, पण आमच्या अॅट्रॉसिटी पहिल्यांदा काय ऍड झाली नाही. 354 काय ऍड झालं नाही. उद्रेक केल्याशिवाय आणि मागण्या केल्याशिवाय आम्हाला काहीच मिळत नाही. आवाज दाबला की दबून जाईल या मानसिकतेत कुणी राहता कामा नये. आणि म्हणून आज हा मोर्चा येवल्याच्या तहसीलवरती आलेला आहे. मी समाज बांधवाला आवाहन करतोय, या राज्यातल्या मनोवाल्यांना इशारा देतोय, कुठेही उभा असलो तर मी कुणाच्या बापाला घाबरत नाही. हे अंतर नाही, या ठिकाणी कुणाला देणार नाही, कुणाच्याही बापाला घाबरणार नाही. आणि डांबून मारहाण करून कुणी जर आमचा बाप होण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला धमकावून सांगतो, तुमचा बाप तू सामने आ. कितना बड़ा गुंडा है तू, सामने आ. अरे अकेले युवाओं को पकड़ के तुम मारते हो, इसको गुंडागर्दी कहते हो. ये बेबस युवाओं को तुम मारते हो, इसको गुंडागर्दी कहते हो. अरे अकेले पकड़े हो, सामने आके देखो, गार्ड पे लात मारेंगे, छोड़ेंगे नहीं. है क्या से बताना चाहता हूं. बिल्कुल सोडणार नाही. आमचा उद्रेक आहे, सही हमारी वागतोय, कायद्याने वागतोय. किती घटनासाठी गप्प बसायचं. आणि म्हणून सगळे करतो, संध्याकाळपर्यंत सगळे आरोपी अटक झाले पाहिजेत. अन्यथा अधिवेशनामध्ये अण्णाभाऊ आणि बाबासाहेबांचा लेखो घुसल्याशिवाय राहणार नाही. हा इशारा या माध्यमातून